हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. सर्वांचा आता इयत्ता 10वीचा मराठीचा पेपर झालेलाच आहे. आता इंग्रजी या विषयाचा आज आपण बघणार आहोत. बोर्डाचा इंग्रजी या विषयाचा पेपर कसा असणार आहे, तर 101% गॅरंटी देते की तुम्हाला 70+ मार्क हे मिळणारच, जर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण व्यवस्थित बघितला आणि सांगितलेल्या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर बघा, आता 10वी चा जो बोर्डचा इंग्लिशचा हा पेपर असणार आहे, तर तो याच पद्धतीने असणार आहे. तर तुम्ही हवं तर वही आणि पेन नक्की घेऊन बसा. याच पद्धतीने तुम्हाला असणार आहे. बघा, तुम्हाला ते या ठिकाणी टोटल 80 गुणांचा पेपर असणार आहे. तर सेक्शन असतात, त्यामध्ये लँग्वेज स्टडी आहे 10 गुणांसाठी, टेक्स्च्युअल पॅसेज असतात 20 गुणांसाठी, त्यानंतर पोएट्री सेक्शन आहे 10 मार्कांसाठी, नॉन टेक्स्च्युअल पॅसेज आहे 15 मार्कांसाठी, रायटिंग स्किल आहे 20 मार्कासाठी आणि स्किल डेव्हलपमेंट आहे 5 मार्कासाठी. आपण पूर्ण डिटेल माहिती बघणार आहोत, जेणेकरून तुमचा कुठेही एकही मार्क जाणार नाही आणि योग्यरित्या तुम्हाला प्रॉपर अभ्यास करता येईल आणि पेपर हा तुम्हाला 100% हा सोपा जाणार आहे. सो चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल आत्ताच पटापट सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ हा तुम्हाला आवडणारच आहे. त्यामुळे हे जे महत्त्वाचे पॉईंट आहे, महत्त्वाचे जे प्रश्न आहे, तर ते व्यवस्थितरित्या तुम्ही अभ्यासायचे आहेत. तर या ठिकाणी फर्स्ट ऑल म्हणजे तुमचं जे कंटेंट आहे, तर तुम्हाला टोटल हे 4 युनिट्स आहे. 4 युनिट्समध्ये तुम्हाला टोटल 8 पोएम्स आहेत आणि टोटल 22 लेसन आहे तुम्हाला. तर या प्रकारे तुमचा हा सिलेबस असणार आहे आणि सिलेबसवर आधारित तुमचा हा पेपर असणार आहे. तर यामध्ये तुम्हाला 8 पोएम आहे. पोएम तुम्हाला येणारच आहे आणि त्याचप्रमाणे तुम्हाला लेसन देखील येणार आहे, त्यातील पॅसेज येणार आहे. तर अभ्यास कसा करायचा आहे बघा विद्यार्थी मित्रांनो. आता बोर्ड एक्झाम 2026 पेपर पॅटर्न जो आपण बघणार आहोत, तर तो याच पद्धतीने तुमचा हा बोर्डाचा पेपर येणार आहे. तर बघा, या ठिकाणी सेक्शन आपण जे पहिल्यांदा बघितलेच होते, तर लँग्वेज स्टडी हे तुम्हाला 10 गुणांसाठी आहे. टेक्स्च्युअल पॅसेज यामध्ये जे लेसन होते तुमचे, तर तेच लेसनमधील तुम्हाला पॅसेज येणार आहेत, 20 मार्कांसाठी आहे. पोएट्री दिलेली आहे. पोएट्री सेक्शनमध्ये जसं की आपण बघितलेच आहे, तुम्हाला टोटल या ठिकाणी 8 पोएम दिलेल्या आहेत पूर्ण सिलेबसमध्ये. तर हे सगळे आपण डीपमध्ये बघणारच आहोत. आता बघा, यातील प्रत्येक एक पॉईंट घेणार आहोत आपण. सेक्शन जो पहिला आहे लँग्वेज स्टडी 10 गुणांसाठी, टेक्स्च्युअल पॅसेज 20 गुणांसाठी, पोएट्री सेक्शन 10 गुणांसाठी, नॉन टेक्स्च्युअल पॅसेज 15 गुणांसाठी, रायटिंग स्किल जे आहे तर त्याला 20 गुण आहे आणि यामध्ये मार्क घालवायचे नाही आहे. अतिशय सोपं असं आपण ते बघणारच आहोत इन डीप. त्यानंतर स्किल डेव्हलपमेंट हे 5 गुणांसाठी आहे. सो यामध्ये सुद्धा तुम्हाला हे आउट ऑफ मार्क हे मिळतात, त्यामुळे लक्षपूर्वक ऐका. चॅनलला जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटापट चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून सर्व हे 10वीचे मुलं पास झाले पाहिजे आणि ते पण पासच नाहीत तर अतिशय चांगल्या मार्गाने पास झाले पाहिजे आहेत. ओके. सो बघा, सेक्शन फर्स्ट आहे जो आपण इन डीप घेणार आहोत, लँग्वेज स्टडी आहे, 10 गुणांसाठी आहे. तर यामध्ये पहिला प्रश्न असेल तुमचा डू ॲज डायरेक्टेड. यामध्ये हा जो पूर्ण प्रश्न आहे तर तो 8 गुणांसाठी असणार आहे. तर यामध्ये कोणतेही तुम्हाला 4च सोडवायचे आहे. तर यामध्ये बघा टोटल 6 प्रश्न असतील. पहिला जो आहे डू ॲज डायरेक्टेड, त्यातील पहिला कंप्लीट द वर्ड युजिंग प्रॉपर लेटर. अतिशय सोपं आहे. तुम्हाला यामध्ये एखादा शब्द दिला जातो आणि तो तुम्हाला कंप्लीट करायचा आहे. जसं की तुम्हाला एक्झाम्पलसह दाखवते. 2025 मागच्याच वर्षी ही जी प्रश्नपत्रिका आहे, तर त्यामध्ये बघा पहिला प्रश्न दिलेला होता, कंप्लीट द फॉलोइंग वर्ड्स बाय युजिंग करेक्ट लेटर्स. तर त्यामध्ये या प्रकारे 4 शब्द होते. बघा, या ठिकाणी BR-VE, या ठिकाणी ए लिहायचं आहे तुम्हाला, याला अर्धा गुण असेल. T-ACH टीच, BOX-R बॉक्सर आणि FA-TH फेथ. तर या प्रकारे तुम्हाला या पद्धतीने प्रश्न येईल. प्रत्येक एका शब्दाला तुम्हाला अर्धा गुण असणार आहे आणि 4ही व्यवस्थित सोडवले तर तुम्हाला 2 मार्क मिळणार आहे. तर या ठिकाणी कोणाचेही मार्क जाता कामा नये, कारण की यामध्ये फक्त तुम्हाला एकच शब्द हा एकच लेटर लिहायचा असतो. आणि त्यानंतर दुसरा प्रश्न आहे बघा, पुट्स द वर्ड इन अल्फाबेटिकल ऑर्डर. तर तो देखील प्रश्न बघा या ठिकाणी आहे. तर हा देखील अतिशय सोपा प्रश्न असतो. अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार म्हणजे ABCDनुसार आपल्याला लावायचे आहे. जसं की बघा, ऑप्टिमिस्टिक, बॉनाफायर, रुमायर, अट्रॅक्टिव्ह. सेकंड दिलं आहे बघा, पॉर्टर, पॅटर, पॉकेट आणि पीपल. तर वरती वेगवेगळे अल्फाबेटिकल आहे, तर आपल्याला ABCDनुसार सिक्वेन्स लावता येतो. जसं की पहिलं येईल वर्ड अट्रॅक्टिव्ह, दुसरा येईल बॉनफायर, तिसरा येईल ऑप्टिमिस्टिक आणि चौथा येईल रुमर. आणि
सेकंड जो आहे तर बघा सगळीकडं फर्स्ट लेटर हे पीच आहे. मग या ठिकाणी काय करायचं तर दुसरा जो लेटर आहे तो आपल्याला घ्यायचा आहे. मग जसं की पहिला पॅटर येईल, दुसरा येईल पीपल, तिसरा येईल पॉकेट आणि चौथा येईल पॉटर. ॲज लाईक तुम्हाला प्रश्नांची उत्तर हे सोडवायची आहे आणि याच प्रकारे तुम्हाला हे प्रश्न येणार आहे. त्यामुळे हे देखील 2 मार्क तुमचे गेले नाही पाहिजे. तिसरा आहे बघा पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्स. या ठिकाणी देखील तुम्हाला 2 मार्क आहे. चौथा आहे मेक अ न्यू वर्ड्स. पाचवा आहे राईट रिलेटेड वर्ड फॉर गिवन वर्ड्स. असं प्रत्येकी 2-2 मार्काला आहे. तर बघा पहिला आपल्याला कळालं प्रॉपर लेटर युजिंग अ प्रॉपर लेटर लिहायचं आहे कंप्लीट वर्ड करायला. दुसरा आहे अल्फाबेटिकल ऑर्डर लिहायचं आहे. तिसरा आहे पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्स. त्याचं देखील एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते. तर यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे तर सेंटेन्स दिलेला आहे तेच सेंटेन्स आपल्याला रिपीट लिहायचं आहे, परंतु त्यामध्ये थोडेसे चेंजेस करायचे आहे. म्हणजे विरामचिन्हांचा वापर करायचा आहे आणि कधी-कधी आपल्याला काही पॉईंट लक्षात ठेवायचे आहे. जसं की कधी पण आपण कोणतेही लेटर लिहिताना, कोणताही शब्द लिहिताना आपण सुरुवातीचं लेटर हे कॅपिटल लेटर काढायचं आहे. जसं की या ठिकाणी दिलेलं आहे बघा, द बर्ड रिप्लाय आय एम गोइंग टू एक्स्टिंग्विश द फायर. तर THE पहिला द जो दिलेला आहे तर तो पहिला टी हा कॅपिटल नाही आहे, तर त्या ठिकाणी टी हा पहिला कॅपिटल काढायचा आहे. आय हा तुम्हाला स्मॉल दिलेला आहे, आय हा कॅपिटल काढायचा आहे. तर या प्रकारे आपल्याला आय जर स्मॉल असेल तर आय हा कॅपिटल काढायचा आहे. तर बघा अतिशय छोट्या-छोट्या गोष्टी मी तुम्हाला सांगत आहे, जेणेकरून तुमच्या पेपरमध्ये मिस्टेक होणार नाही आणि हे जे छोट्या-छोट्या गोष्टीवरनं तुमचे मार्क जातात आणि हे मार्क तुमचे गेले नाही पाहिजे. दुसरं आहे बघा हाऊज दॅट सेड नथू. तर या ठिकाणी देखील एच हा तुम्हाला कॅपिटल काढायचा आहे. सेडच्या नंतर तुम्हाला कॉमा द्यायचा आहे. ओके, या पद्धतीने असेल. चौथं बघा आहे मेक 4 वर्ड्स मिनिमम ऑफ 3 लेटर्स इज युजिंग द लेटर्स इन वर्ड्स. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी एक थोडासा मोठा शब्द दिलेला असेल आणि त्यापासून तुम्हाला मेकिंग अ न्यू वर्ड्स बनवायचे आहे. मिनिमम तुम्हाला 3 लेटर्स बनवायचे आहे. जसं की या ठिकाणी दिलं आहे बघा रेन वॉटर. तर रेन, वॉटर, विंटर या प्रकारे तुमचे हे शब्द बनतात. तर याला देखील तुम्हाला 2 गुण असणार आहे. तर हे जे मार्क आहे तर हे तुमचे मार्क या ठिकाणी गेले नाही पाहिजे. त्यानंतर पुढील आहे रिलेटेड वर्ड आणि कंप्लीट द वर्ड चेन. तर हे दोन्हीही प्रश्न हे हमखास येतातच. तर यामध्ये बघा रिलेटेड वर्ड आहे तर या प्रकारे सुद्धा येऊ शकतो. जसे की गार्डनच्या रिलेटेड वर्ड्स काय असणार आहे तर फॉर एक्झाम्पल म्हणून तुम्हाला एखादं दिले असेल की यासारखे लिहायचे आहे ॲज लाईक. मग 4 लिहायचे आहे त्यासाठी तुम्हाला 2 गुण असणार आहे. प्रत्येकी एका वर्डसाठी तुम्हाला हाफ गुण असेल. मग गार्डनच्या रिलेटेड जसं की ब्युटिफुल गार्डन, प्लांट्स, फ्लॉवर, ग्रीन, नेचर हे गार्डनच्या रिलेटेड शब्द आले. ओके. सो नेक्स्ट प्रश्न जसं की कंप्लीट द वर्ड चेन ऑफ नाउन्स. आता या ठिकाणी नाउनची वर्ड चेन बनवायची आहे. ॲड 4 वर्ड्स म्हणजे प्रत्येक वर्डसाठी तुम्हाला हाफ गुण असणार आहे. मग या ठिकाणी कंप्लीट द वर्ड चेनमध्ये तुम्हाला नाउनची वर्ड चेन बनवायची असेल किंवा व्हर्बची वर्ड चेन बनवायची आहे तर ते शब्द हे लक्षात ठेवून ऑलरेडी करून जा. नाउनचे वर्ड्स कोणते आहे त्याची वर्ड चेन ही लक्षात ठेवा, कारण की वेळेला तुम्हाला कधी-कधी वर्ड्स हे आठवत नाही आणि ते नाउनच असले पाहिजे किंवा व्हर्बच असले पाहिजे. जो दिलेला आहे तुम्हाला नाउन किंवा व्हर्ब तर त्याचीच चेन तुम्हाला बनवायची आहे. यानंतर बघा पुढचं असेल डू ॲज डायरेक्टेड एनी टू. यामध्ये सुद्धा तुम्हाला कोणतेही 2च लिहायचे आहे. जसे की क्वेश्चन नंबर 1 यामध्ये 8 मार्क हे प्रत्येकाला मिळालेच पाहिजे आणि मिळतातच, कारण की फक्त तुम्हाला याने 4च अटेम्प्ट करायचे आहे आणि अतिशय सोपं आहे ते. पुढचं आहे बघा मेक मिनिंगफुल सेंटेन्स युजिंग गिवन फ्रेजेस. 1 मार्कासाठी आहे. त्यानंतर ॲड क्लॉज टू एक्सपांड द गिवन सेंटेन्स आणि तिसरा आहे ॲड प्रिफिक्स ऑर सफिक्सेस टू गिवन वर्ड. तर सफिक्स आणि प्रिफिक्ससुद्धा अतिशय सोपं आहे. जसं की बघा ॲज लाईक हे 2025चा पेपर आहे. ॲड अ प्रिफिक्स आणि सफिक्स पॉसिबल, इम्पॉसिबल. यानंतर वरती देखील दिलेलं आहे एकमेकाला ऑर दिलेला आहे बघा. मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय युजिंग द फ्रेजेस इन्स्टेड ऑफ. तुम्हाला इन्स्टेड ऑफपासून एक मिनिंगफुल सेंटेन्स बनवायचं आहे. जसं की फॉर एक्झाम्पल आय चूज टू टी इन्स्टेड ऑफ कॉफी. किंवा त्याला ऑर एक आहे बघा ॲड अ क्लॉज टू द फॉलोइंग सेंटेन्स टू एक्सपांड इट मिनिंगफुली. माय अंकल फाउंड अ बेबी. तर या ठिकाणी या पद्धतीने तुम्हाला प्रश्न येणार आहे. त्यानंतर दुसरा अटेम्प्ट एनी वन प्रिफिक्स अँड सफिक्स दिलेला आहे. मग या पद्धतीने तुम्ही शब्द तयार करायचे आहे. पॉसिबल, इम्पॉसिबल या प्रकारे.
आता पुढे बघा काय असेल तर बी असेल रीड गिवन पॅसेज अँड सॉल्व. तर तुम्हाला पॅसेज दिला गेला असेल आणि या पॅसेजवर आधारित तुम्हाला या प्रकारचे प्रश्न असणार आहे आणि याच प्रकारचे असणार आहे. तर 10 गुणांसाठी हा तुम्हाला पॅसेज असणार आहे. तर अतिशय सोपं आहे. या ठिकाणी तुम्हाला पॅसेजवर आधारित फिल इन द ब्लँक असतील किंवा ट्रू ऑर फॉल्स असतील. मग 2 ट्रू ऑर फॉल्स असतील किंवा फिल इन द ब्लँक्स असतील. तर ते आपल्याला पॅसेजमधूनच शोधून लिहायचे आहे. ते 2 गुण तुम्हाला मिळतील. त्यानंतर कंप्लीट द वेब, एखादी वेब दिली गेली असेल आणि त्या ठिकाणी ती वेब तुम्हाला कंप्लीट करायची आहे. ते 2 गुणांसाठी असणार आहे. व्हॉकॅब्युलरी दिली असेल त्याचप्रमाणे ग्रामरचे काही प्रश्न असतात तर ते असतात आणि पर्सनल रिस्पॉन्स असतात. आता हे सर्व प्रश्न आपण फॉर एक्झाम्पल म्हणून बघूया जे की मागच्या वर्षी आले होते, जेणेकरून तुम्हाला देखील अंदाज येईल की कशाप्रकारे असतात आणि अतिशय सोपे असतात. पर्सनल रिस्पॉन्समध्ये तर 1 मार्क हा हमखासच मिळतो तुम्हाला, कारण की त्यामध्ये विचारलं जातं. आता फॉर एक्झाम्पल दाखवते मी तुम्हाला. तर बघा या ठिकाणी पॅसेज आहे आणि पॅसेजवर आधारित ट्रू आणि फॉल्स दिलेला आहे. 4 दिलेले प्रश्न, प्रत्येकी एका प्रश्नास तुम्हाला अर्धा गुण असेल. या ठिकाणी फॉर एक्झाम्पल म्हणून पॅसेजवर आधारित दिलेला आहे. रामलाल हॅड 4 सन्स अँड 3 डॉटर्स. दिस सेंटेन्स इज फॉल्स. सो ॲज लाईक तुम्हाला ट्रू ऑर फॉल्स असेल किंवा कंप्लीट द सेंटेन्स हा देखील असेल. आणि पर्सनल रिस्पॉन्सवर प्रश्न कसा असतात तर बघा या ठिकाणी आहेच दाखवलेलं. स्मॉल पॉक्स इज अ डिजीज. राईट एनी अदर नेम ऑफ 4 डिजीज. राईट 2 सिम्टम्स ऑफ एनी वन ऑफ इट. सो या ठिकाणी पॅसेजमधूनच आपल्याला आन्सर लिहायचा आहे आणि या पद्धतीने लिहू शकतो. हाय फेवर, हेवी बॉडी पेन आणि कोणते 4 नेम आहेत तर ते लिहायचे. मलेरिया, डेंग्यू, टायफॉईड या पद्धतीने. यानंतर बघा कंप्लीट द सेंटेन्स. जसं की दुसरा पॅसेज आहे तो सुद्धा प्रश्न तुम्हाला पॅसेजवरच आधारित असणार आहे आणि 10 मार्कांसाठी सेम ॲज लाईक असो हा पॅटर्न. तर त्याच पद्धतीने तुम्हाला 20 गुण हे मिळतील पॅसेजवरच आधारित. ओके, सो ते आपण जाणून घेतलं. एकदा कंप्लीट द सेंटेन्स येईल किंवा ट्रू ऑर फॉल्स येईल, व्यवस्थित लिहायचं आहे ते. आता सेक्शन 3 आहे हा. तर यामध्ये रीड द फॉलोइंग, एक्स्ट्रॅक्ट अँड डू द ॲक्टिव्हिटीज 5 गुणांसाठी असणार आहे. पोएट्री सेक्शन असणार आहे. तर पोएट्री सेक्शनमध्ये देखील फिलिंग द ब्लँक्स, कंप्लीट द वेब. तर इथं 10 मार्क झाले आहे, परंतु या ठिकाणी 5 गुणांसाठी असणार आहे. आणि व्हॉकॅब्युलरी 1 मार्कासाठी, म्हणजे क्वेश्चन नंबर 3A हा तुम्हाला 5 गुणांसाठी आहे आणि ॲप्रिशिएशन हे तुम्हाला 5 गुणांसाठी असणार आहे. असं टोटल तुम्हाला 10 गुणांसाठी पोएट्री सेक्शन असणार आहे. तर ते देखील मी तुम्हाला थोडक्यात सांगते. तर पोएममध्येच तुम्हाला काही सेंटेन्स दिलेले असतात, त्यातीलच वाक्य असतात आणि ते तुम्हाला फिल करायचे असतात. तिथे तुम्हाला 2 मार्क मिळतात. कंप्लीट द वेब, एक वेब दिलेली असते आणि व्हॉकॅब्युलरी वर्ड्स दिलेले असतात. आता मागील वर्षी तुम्हाला या पद्धतीने होता. मून ही कविता होती आणि मून कवितेवर तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन देखील दिले होते की फिलिंग द ब्लँकमध्ये. द पोएट्स फादर गोज बॅक अर्ली इन द डॅश, मॉर्निंग इव्हिनिंग. तर आन्सर होतं मॉर्निंग. द पोएट आस्क फॉर सीड्स ऑफ डॅश, सनलाईट, मूनलाईट. द होल विलेज गोज डॅश टू वर्क डेली ऑर वीकली. सो डेली. सो अतिशय सोपं असतं. प्रत्येकी तुम्हाला अर्धा गुण असं या पद्धतीने 4 असतील. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्स या पद्धतीने. तर मून ही पोयम होती या ठिकाणी. यानंतर ॲप्रिशिएशन आहे तर ते 5 गुणांसाठी आहे. त्यामध्ये टायटल तुम्हाला हाफ गुण असतात, पोएट हाफ गुण, रायमिंग स्कीम 1 मार्क्स, फिगर ऑफ स्पीच 1 मार्क्स आणि थीम 2 मार्क्स या पद्धतीने आहे. तर बघा याचं देखील फॉर एक्झाम्पल मागच्या वर्षी जो पेपरला आला होता ते सांगते मी तुम्हाला. याच पद्धतीने असेल बघा. पोएम दिलेले असेल, टायटल लिहायचं आहे तुम्हाला, नेम ऑफ द पोएट, खालीच नाव दिलेलं बघा या ठिकाणी रॉबर्ट फ्रॉस्ट, हाफ गुण बघूनच लिहायचं आहे. रायमिंग स्कीम अँड फिगर ऑफ स्पीच कोणता आहे, एका शब्दाचा वारंवार दिसला तर आपल्याला लगेच कळून येतं रिपिटेशन आहे. आणि थीम सेंट्रल आयडिया इन 2-3 लाईन्स ते या ठिकाणी आपलं लिहायचं आहे. तर ते 2 गुणांसाठी असणार आहे. या प्रकारे असेल हा प्रश्न कन्फर्म. यानंतर बघा सेक्शन 4 आहे. नॉन टेक्च्युअल पॅसेज आहे, 15 गुणांसाठी आहे. रीड गिवन पॅसेज अँड सॉल्व 10 गुणांसाठी असणार आहे पूर्ण हा प्रश्न. त्यामध्ये सेम ॲज लाईक असणार आहे, फिलिंग द ब्लँक किंवा ट्रू ऑर फॉल्स. सेम पॅटर्न आहे हाच. कंप्लीट द वेब, व्हॉकॅब्युलरी, ग्रामर, पर्सनल रिस्पॉन्स. आणि यानंतर दुसरा आहे बघा बी, समरी रायटिंग 5 गुणांसाठी आहे. तर त्याचा फॉर एक्झाम्पल म्हणून दाखवते मी तुम्हाला. तर बघा यामध्ये या प्रकारे प्रश्न असतो. रीड द पॅसेज गिवन इन क्वेश्चन नंबर 4A. तर
क्वेश्चन नंबर 4मध्ये जो पॅराग्राफ दिलेला आहे, पॅसेज दिलेला आहे, तर त्याचं तुम्हाला समरी रायटिंग करायचं आहे. सगळ्यात द सुटेबल टायटल ऑफ युअर समरी, आणि त्याचप्रमाणे तुम्हाला त्याला एक सुटेबल असं टायटल द्यायचं आहे. तर या पद्धतीने हा प्रश्न असतो. प्रश्न क्रमांक 4वर आधारित जो पॅसेज आहे, तर त्यावर आधारित तुम्हाला समरी लिहायची आहे. ओके, सो हा देखील 5 गुणांसाठी आहे. या ठिकाणी देखील टायटल हे हमखास द्यायचं आहे, तिथं 1 मार्क असतो, आणि बाकी समरी लिहिली तर त्याला ॲटलिस्ट तुम्हाला 4 मार्क, 3 मार्क हे मिळून जातात. यानंतर बघा सेक्शन 5 आहे रायटिंग स्किल, 20 मार्कासाठी आहे. अतिशय जास्त मार्क मिळतात आपल्याला या ठिकाणी रायटिंग स्किल. तो क्वेश्चन नंबर 5, सॉल्व द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज. आता यामध्ये मी तुम्हाला सजेस्ट करेल की 10 गुण आहे याला. तर लेटर रायटिंगमध्ये तुम्हाला कोणतंही एक लेटर हे कन्फर्म करायचंच आहे, कारण की तुम्हाला एनीवन आहे, आणि त्यामध्ये 5 गुण हे तुम्हाला हमखास मिळतात. फॉर्मल लेटर करा नाही तर इन्फॉर्मल लेटर करा, पण दोन्हीमधनं एक हा कन्फर्म तुम्ही करूनच ठेवा. तर माझ्या मते फॉर्मल लेटर हे अतिशय सोपं जाईल. यानंतर बी आहे बघा, सॉल्व द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी. तर यामध्ये पण तुम्हाला 2 ऑप्शन असतात, एकमेकाला डायलॉग रायटिंग असते आणि ड्राफ्टिंग अ स्पीच असतं. ते देखील 5 गुणांना आहे. तर यामध्ये डायलॉग रायटिंग हे ॲज अ कंपॅरिझन ड्राफ्टिंग स्पीचच्या पेक्षा सोपं असतं, आणि डायलॉग रायटिंगला हे हमखास 5 पैकी 5 हे गुण मिळतात. याचं देखील एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवेल. हवं तर तुम्ही मला कमेंट करून सांगा की 2025ची प्रश्नपत्रिका अपलोड करा. नक्कीच तुम्हाला ती मिळून जाईल आपल्या चॅनलला. आत्ता चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, आणि 2025ची प्रश्नपत्रिका देखील मी अपलोड करते, जेणेकरून तुम्हाला उत्तरासहित अपलोड करते. तुम्हाला त्याचा अंदाज येईल, आणि कशा प्रकारचे प्रश्न असतात, लेटर रायटिंग हे कशावर येईल, फॉर्मल कसं असतं, इन्फॉर्मल कसं असतं, डायलॉग रायटिंग कशी असते, विथ आन्सरासही तुम्हाला मिळून जाईल. ओके, सो यामध्ये बघा तुम्ही फॉर्मल लेटर हे करूनच ठेवा, 5 मार्क तुम्हाला मिळतील, आणि डायलॉग रायटिंग ही करूनच ठेवा. ॲज अ कंपॅरिझन ड्राफ्टिंग अ स्पीचपेक्षा डायलॉग रायटिंगमध्ये तुम्हाला कन्फर्म हे 5 मार्क हे इझिली मिळून जातातच, म्हणजे हे 10 मार्क तुमचे कन्फर्म होतातच. क्वेश्चन नंबर 6 आहे इन्फॉर्मेशन ट्रान्सफर, 10 गुणांसाठी आहे. यामध्ये देखील बघा, सॉल्व एनी वन ॲक्टिव्हिटी. यामध्ये तुम्ही एक हे कन्फर्मच करून ठेवा, एक तर व्हर्बल टू नॉन व्हर्बल आणि नॉन व्हर्बल टू व्हर्बल. तर यामध्ये तुम्हाला नॉन व्हर्बल टू व्हर्बल हा अतिशय सोपा जातो, आणि त्यामध्ये तुम्हाला आउट ऑफ मिळण्याचे चान्सेस हे अधिक असतात. त्याच्यामुळे हे 5 गुण तुम्हाला कन्फर्म हमखास मिळतातच. याचं एक्झाम्पल देखील मी तुम्हाला दाखवते. सॉल्व एनी वन ॲक्टिव्हिटी, त्यातील बी आहे बघा, न्यूज रिपोर्ट्स आणि डेव्हलपिंग स्टोरी. तर याला सुद्धा मी तुम्हाला सजेस्ट करेल की डेव्हलपिंग स्टोरीला थोडंसं वेळ हा अधिक जास्त लागतो, कारण की आपल्याला विचार करावा लागतो, आणि न्यूज रिपोर्ट जो आहे तर त्याला देखील आपल्याला आउट ऑफ हे मार्क इझिली मिळून जातात, कारण की त्याला पॉईंट असतात, आणि तुम्हाला पॉईंट दिलेले असतात, जसं की हेडलाईन, डेटलाईन, इंट्रोडक्शन, शॉर्ट कंटिन्यूअस पॅराग्राफ, असं या पद्धतीने. त्याचं देखील एक्झाम्पल मी तुम्हाला दोन्ही एक्झाम्पल दाखवते, जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल. तर बघा, हा व्हर्बल टू नॉन व्हर्बल आहे, आणि या ठिकाणी टायटल दिलेलं आहे, टायटल टाकायचं आहे, आणि पॉईंट्स दिलेले आहे. या पद्धतीने एज, क्लास, फेवरेट सब्जेक्ट, हॉबीज, लाईक्स, गोल इन लाईफ. तर हे सर्व तुम्हाला पॅसेजमध्येच असतं, आणि तुम्हाला पॉईंटनुसार लिहायचं आहे. मग रमेश आणि राधा ह्या 2 व्यक्तींचं दिलेलं आहे. तर या पद्धतीने तुम्ही हे लिहायचं आहे, आणि यामध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क हे मिळतातच. सो व्हर्बल टू नॉन व्हर्बल हा जो पॉईंट आहे, तर तो घटक तुम्ही सोडवा. नॉन व्हर्बल टू व्हर्बल हा नका सोडू, कारण की यामध्ये तुमचा हा वेळ अधिक जाईल, आणि आउट ऑफ मिळण्याचे चान्सेस हे फार कमी असतात. त्यानंतर बघा पुढचा जो आहे, तर तो म्हणजे न्यूज रिपोर्ट्स आणि डेव्हलपिंग स्टोरी. तर दोन्ही दाखवते बघा. न्यूज रिपोर्ट्स या पद्धतीने बघा, तुम्हाला 5 डाईड इन रोड ॲक्सिडेंट यामध्ये दाखवलेलं आहे, पॉईंट दिलेला आहे. हेडलाईन, डेटलाईन, इंट्रोडक्शन, शॉर्ट कंटिन्यूअस पॅराग्राफ. तर हे जरी 5 घटक व्यवस्थित तुम्ही लिहिले, हेडलाईन टाकलं तुम्हाला मार्क मिळेल, डेटलाईन टाकली मार्क मिळेल, इंट्रोडक्शन लिहिलं व्यवस्थित मार्क मिळेल, शॉर्ट पॅराग्राफ लिहिला तुम्ही तर नक्की मार्क मिळेल. म्हणजे यामध्ये अर्धा मार्क जाण्याचे चान्सेस असतात, आणि प्रॉपर जर व्यवस्थित तुम्ही लिहिलं तर 5 गुण हे तुम्हाला हमखास इझिली मिळून जातात. ओके, आणि लास्ट वन आहे बघा, स्किल डेव्हलपमेंट, 5 मार्क्ससाठी आहे. ट्रान्सलेशन अतिशय सोप्पा. ट्रान्सलेट वर्ड इन मराठी, आपल्या मातृभाषेमध्ये लिहायचे आहे. मग त्यामध्ये तुम्हाला शब्द दिले जातात, जसं की जनरल म्हणजे सामान्य, अरायवल, आगमन,
बेगर म्हणजे भिकारी, ऑनर म्हणजे सन्मान, पॅराडाईज म्हणजे स्वर्ग, मोमेंट म्हणजे चळवळ यासारखेच शब्द तुम्हाला येतात. त्यानंतर ट्रान्सलेट गिवन सेंटेन्स इन मराठी. मग तुम्हाला पहिले शब्द लिहिले जातात, त्यानंतर सेंटेन्स दिले जातात. जसं की प्लांट मोर ट्रीज इन द गार्डन म्हणजे बागेत अधिक झाडे लावा, किंवा एव्हरीवन शुड टेक केअर ऑफ ट्री, प्रत्येकाने झाडाची काळजी घ्या. डोंट प्लग द फ्लॉवर्स, झाडांची फुले तोडू नका. सेव्ह ट्री सेव्ह लाईफ, या प्रकारे असे स्मॉल सेंटेन्स येतात. तर त्याचे मराठी तुम्हाला ट्रान्सलेट करायचं आहे. यानंतर तिसरं आहे ट्रान्सलेट गिवन प्रोव्हर्ब इन मराठी. प्रोव्हर्ब म्हणजे काय, तर म्हणी असतात. तर या ठिकाणी 2 म्हणी दिले गेले असतात, त्यामध्ये तुम्हाला एक लिहायचे आहे. जसं की ॲक्शन स्पीक्स लाऊडर दॅन वर्ड्स, किंवा माईट इज राईट, बळी तो कान पिळी, युक्तीपेक्षा कृती श्रेष्ठ, यासारखे तुम्हाला म्हणी या ठिकाणी लिहायच्या आहेत. तर या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो तुमचा टोटल बोर्डाचा पेपर हा असणार आहे, आणि याच पद्धतीने असणार आहे, याच प्रकारे प्रश्न असणार आहे. आणि हमखास तुम्ही जर ह्या टिप्स अँड ट्रिक्स फॉलो केल्या, आणि तुम्हाला फॉर एक्झाम्पल देखील दाखवलेलं आहे, तर हे फॉलो केलं तर तुम्हाला हमखास 75 प्लस हे मार्क्स तुम्ही ऑब्टेन करणारच. आणि त्याच पद्धतीने तुम्हाला 2025ची जर मागील वर्षाची प्रश्नपत्रिका हवी असेल बोर्डाची, तर नक्की मला कमेंट करून सांगा, तुम्हाला नक्कीच ती मिळून जाईल. आणि त्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, आणि सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला. हाईप हे बटन प्रेस करा. आपल्या फ्रेंड्ससोबत जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. त्याच पद्धतीने तुम्हाला कोणत्या प्रश्न हवा आहे, किंवा कोणते प्रश्नाचे रिलेटेड तुम्हाला आणखीन उत्तरं हवे आहे, जसे की लेटर रायटिंग, फॉर्मल, इनफॉर्मल, यानंतर न्यूज रिपोर्ट आहे, यानंतर व्हर्बल नॉन व्हर्बल क्वेश्चन आहे. सो या पद्धतीने सर्व जे काही आहे प्रश्न इम्पॉर्टंट, तर ते आपण आपल्या चॅनलवर येणारच आहे, मिळतीलच. त्यामुळे चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, आणि ऑल ऑफ यू छान अभ्यास करा. आणि बोर्डाचा पेपर हाच आहे की येणारच की नाही, अभ्यास केल्याशिवाय तुम्हाला यश हे मात्र मिळणार नाही, कारण की कष्ट केले तरच आपल्याला फळ मिळतं. आणि नक्कीच तुम्ही पास होणार, आणि पास होऊन तुम्ही चांगले मार्क मिळवणार, आणि 75 प्लस जाणारच. नक्की कमेंट करून सांगा. त्याचप्रमाणे इयत्ता 10वीची प्लेलिस्ट देखील आहे आपल्या चॅनलला, नक्की व्हिजिट करा. तुम्हाला इतरही विषयांच्या आणि सर्व मागील या वर्षीच्या ज्या काही प्रश्नपत्रिका आहे उत्तरासहित मिळून जातील. सो व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास आणि हेल्पफुल वाटला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा. त्याच पद्धतीने चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आपल्या फ्रेंड्ससोबत व्हिडिओ शेअर करा. सी यू सून इन द नेक्स्ट व्हिडिओ. ऑल ऑफ यू बेस्ट ऑफ लक.